नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे चॅनलमध्ये. व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि मी सध्या आहे नकट्यादेव या ठिकाणी. पहिल्या पार्टचा व्हिडिओ मी थंबनेल इथे टाकेल, नक्कीच बघा. खूप जबरदस्त व्हिडिओ बनला आहे तो. व्हिडिओ बनवण्याचा खास कारण म्हणजे इथं नवीन तयार होत असलेला घाट तुम्हाला दाखवणार. तो घाट कसा आहे ना ते तुम्हाला दाखवतो. हा घाट बघा आणि तो डोंगर कसा पोखरला आहे त्यांनी. तर आपल्याला आज हा रस्ता पूर्ण हा घाट क्रॉस करून तिथून आपल्याला थेट डोंगराच्या पायथ्याशी जायचं आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे तळोदा आणि तिथून नंदुरबार. पण जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक असलीवरून थेट अक्कलकोवा जायचं आणि दुसरं हा घाट क्रॉस करून थेट तळोदा जायचं. तर हा घाट कुठपर्यंत बनवला आहे हे तुम्हाला दाखवतो. जर रस्ता बनवलेला नसेल तर व्हिडिओ तिथंच थांबवेल मी आणि तिथूनच रिटर्न होईल. पण जर रस्ता पूर्ण बनला असेल तर थेटच तुम्हाला घेऊन चालतो. तर जास्त टाईमपास न करता चला माझ्या संगती आणि आपण बघू की नवीन तयार होत असलेला घाट कसा आहे. हा जो कोरलेला डोंगर दिसतोय तुम्हाला, ह्या डोंगरामधून आपल्याला त्या साईडला जायचं आहे. हा डोंगर कसा पोखरला यांनी बघा. मला वाटतं की ह्यांनी हीच साईड पोखरली आहे आणि ती नैसर्गिकच तशी होती आणि ही जागा बघून कदाचित ह्यांनी निवड केलेली असावी रस्त्याची. आणि पुढे तुम्हाला खूप सरप्रायझिंग व्ह्यू दिसणार आहे. समोरचा व्ह्यू बघा. आम्ही त्या साईडला होतो वरती थोड्या पूर्वी, इथून हे खालचं दिसत होतं. पावसाळ्यामध्ये इथं येणं थोडं रिस्की राहील, कारण दगड वगैरे पडलेत ना, तर मग दगडी लँडस्लाईड होईल इथं. तरी पण रस्ता चांगला पोकारला यांनी आणि घाट कसा बनतो हा अनुभव आज येणार आहे आणि हे तुम्हीही बघणार आहे. व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच लाईक करा यार, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही मेहनत घेतो अशीच तुम्हाला ह्या गोष्टी दाखवण्यासाठी. व्हिडिओच्या पहिल्या क्लिपमध्ये तुम्ही बघाल ना, आम्ही ते तिथं होतो. इथून तसं चढलो आणि हा थेट घाट क्रॉस करून इथं आलो. हा रस्ता कसा आहे बघा. हे पूर्ण प्रचंड दगडच आहेत. असं वाटतं की जणू काही एकाच डोंगराला एकाच दगडाला पोखरता येते. सातपुड्यामध्ये खूप सारे घाट आहेत, पण हा खूप ॲडव्हेंचरियस आणि खूप खतरनाक घाट वाटतो. आणि हे बघा इथून असा रस्ता आहे. आता विषय असा आहे की हा रस्ता कुठपर्यंत यांनी बनवला आहे ही बघण्याची गोष्ट. जर पूर्ण बनवला असेल तर आम्हाला सोयीस्कर पडेल, नाहीतर आम्हाला पुन्हा फिरून जावं लागेल तिथं. तर जास्त टाईम वेस्ट नाही करत, चला पुढे. मागचं सीन कसं दिसतंय तुम्हाला. हा घाट खूप रिस्की बनला जरी ना तरी इथले दगड खूप भिल्ले आहेत आणि कधी कोणता दगड खाली येऊन पडेल सांगता नाही येत. तिथं काही लोक भेटले, त्यांनी असं सांगितलंय की हा रस्ता शेवटपर्यंत नाही आहे. पण बघू यार, जर थोडा जरी चान्स भेटला ना तरी गाडी चढवून देईल मी. काय सांगू तुम्हाला. विचार करा, कमर्शियल लोक नाही आहेत इथं. जे काम करणारी लोक आहेत ना तेच इथं येत असतील. फिलिंग असं अलग आहे. काय लोक लद्दाख जातात, इथंच लद्दाख आहे सातपुड्यामध्ये. काय रे हितेश? बरोबर. आणि पहिलीच लँडस्लाईड इथं होऊन गेली बघा. बिना पावसाची दरद कोसळलेली आहे. म्हणून मी बोललो ना इथं येणं थोडं रिस्की आहे. आमची किस्मत जर चांगली ना गाईच, तर हे असे प्रकार व्हायला नको, नाहीतर मध्येच अडकून राहू आम्ही. थोडीशी भीती वाटत आहे. का रे इथेच भीती पहिले हां पहिले भीतीने वाटली आम्हाला, आणि पण आता वाटत आहे. हे मशिनरी बघा. हे ॲक्च्युली ना हे मला वाटतं की हे दगडं वगैरे पोखरण्यासाठी ही मशीन यूज करत असते. डिझेल मशीन आहे ते. तुम्ही स्पिती व्हॅलीचे बरेच व्हिडिओ बघितले असतील. ही सातपुडा व्हॅली बघा. हां आणि हे बघा यार,
हे अद्भुत सीन आहे आणि असे दगड डोक्यावरती येऊन पडू शकतात, म्हणून इथून जितक्या लवकर गेला तितकंच बरं आहे. हा व्हिडिओ बघून इथं कोणी येण्याचा प्रयत्न नका करू. खूप डेंजर आहे. खाई इतकी खोल, कच्चा रस्ता आणि ढिल्ले ढूस दगड. कधी कोणता दगड आपल्या अंगावर येऊन पडेल आणि आपलं नुकसान होईल सांगता येत नाही, म्हणून अशा ठिकाणी ना आलेलंच बरं. हे खरं सातपुड्याचं लद्दाख आहे. ओ शिट, रे 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 रे, भयंकर कच्चे रस्ते म्हणजे दगडच आहेत. तुम्ही विचार करा की एखादा घाट तयार करत असताना किती मेहनत लागते लोकांची. समोरचा सीन बघा. हा घाट इतका रिस्की ना, हे दगड इतके ढिल्लेत, तर मला नाही वाटत हा किती सक्सेस होईल किंवा नाही होणार. झालं तर चांगलीच गोष्ट आहे, पण सहजरित्या ते खाली निघून पडू शकतात. आणि पूर्ण एक दगडच पोखरलेला आहे असं काहीतरी सीन दिसतं आणि आम्ही त्यात इथं होतो, त्या टोकावरती. तिथून इथं आलो आहे. एवढ्या ठिकाणी गेलो आहे ना, तिथं इतकी भीतीने वाटली, पण इथं खरंच भीती वाटत आहे. कारण हा रस्ता जसा आहे, लक चांगलं असला तर आम्ही थेट पोचू, नाही तर रिटर्न निघून जाऊ. पण लक खराब असला तर दगड वगैरे पडले ना रस्त्यामध्ये, मग आमचा रस्ता ब्लॉक होईल. पण तसं व्हायला नको. तर पुढचा रस्ता दाखवतो, चला. इथली जी माती ना तळाची, ती खूप नरम आहे आणि त्याच्यामुळे गाडी जाणं थोडं कठीण वाटतं यार. इथे येणं खूप रिस्की आहे. अशा ठिकाणी येऊ नका. हा घाट जेव्हा तयार होईल ना तेव्हाच या. हा व्हिडिओ बघून इथं कोणीच येऊ नका. इथेच दोन्ही पाय खाली टेकवायचे. हा बाप, अरे रे 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 रे, इतके उंच डोंगर, हे दगड आणि ही कोरलेली जमीन. सध्या तरी जमिनीचं जे तळ आहे ना ते मजबूत आहे, पण ह्याच्यापूर्वी खूप भुसभुशीत होतं, त्याच्यामुळे ना गाडी स्लिप होते यार. डांबरी रस्ता वगैरे नाही आहे इथे. हे दगड लागले बघा. शिट शिट शिट. आज पहिल्यांदा एवढ्या महिन्यांमध्ये किंवा एवढ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा माझी एवढी वाट लागली आहे. हा घाट बनला जरी ना तरी इथं येणं खूप रिस्की राहील यार. कारण डोंगरावरून जे दगड येऊन पडतील ना तेच इथे येण्याची मोठी रिस्क आहे. बऱ्यापैकी डोंगर उतरून गेलो आहे आम्ही आणि मागून जे थ्रिल दिसतं ना बघ ना. काय म्हणतोय ते बघा तुम्ही, रस्ता एकदम कठीण आहे, फुल ऑफ रोड आहे, फुल ऑफ रोड आहे. बघा तुम्ही माती कशी भुसभुशीत आहे. इथं जे लोक काम करतात ना त्यांना सेल्यूट यार. हा कसा डोंगर पोखरला आहे त्यांनाच माहिती. कॅमेरामध्ये किती दिसतंय माहीत नाही, पण आपण त्या टोकावरती होतो. तो उंच शेंडा दिसतोय तिथं. त्याच्यानंतर खाली उतरलो, तो घाट क्रॉस करून इथं आलो आहे. बघायला गेलं ना तर हा पूर्ण एक दगडच आहे अखंड, त्याला त्यांनी पोखरलं आहे. आणि इथून असा काहीतरी रस्ता आपल्याला लागतो. इथं येऊन इतकं दुःख होतं आहे ना. मागचा सीन तुम्हाला दाखवतो. हे बघा, पुढे रस्ताच नाही आणि फक्त 100 मीटरवरती तो त्यांनी डोंगर पोखरलेला आहे. रस्ता तर पुढे बंदच होता, जाण्याचा तर प्रश्नच येत नाही. पण आता प्रश्न आला ही रिटर्न कसं चढायचं, कारण गाडी स्किट करते. अशा प्रकारे गाडी फसलेली आहे. भुसभुशीत जमीन असल्यामुळे चढत नाही गाडी. टायर फसलं आहे बघा तुम्ही.
कधी आला तर आमचं कामच आहे. त्याच्यापेक्षा इथून लवकर जातो. रस्ता बघा तुम्ही, रस्ता कसा आहे. पण एक गोष्ट चांगली झाली की टायरला काय प्रॉब्लेम झाला नाही. एक अखंड दगडच पोकटला यांनी, असंच वाटतं ना. बघा तुम्ही, जबरदस्त फिलिंग आहे यार. आणि इथं येण्याची जी मजा आणि जी भीती, मजापेक्षा भीती जास्त इथं. इथं आल्यानंतर असं वाटतं की वाचलो, जेवण ते वाचलो. काय यार. पण एक गोष्ट शिकायला भेटली ना की मोटरसायकल चालवणं पण एक चॅलेंजिंग काम आहे. अशा ठिकाणी गाडी फसणार होती पण आम्ही फसू नाही दिली, काढली तिला बाहेर. संध्याकाळचे 5 वाजता आहेत आणि जिथून व्हिडिओची सुरुवात केली होती आम्ही तिथंच येऊन पोचलो होतो. अपेक्षा अशी होती की हा डोंगर उतरून आम्ही खाली जाऊ पायथ्याशी आणि तिथून तळोदा जाऊ, पण तसं काय झालं नाही. घाट अर्धाच आहे, बनायला अजून 1 वर्ष तरी लागेल. थोडंच काम बाकी आहे, ज्याला ते डोंगर पोखरतील वगैरे. पण तरीही रिस्की यार खूप. येण्याचा प्रवास तर तुम्ही बघितलाच असेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.